नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका नवीन ब्लॉगमध्ये। आम्हाला आज लग्नही होतं, लग्नाला जायचं होतं आणि घरी म्हणजे मिस्टर, मी आणि ताई आम्ही तिघच जण जाणार होतो, बाकीचे घरी होते। तर प्रीतीसुद्धा आलेली आहे, मोठी भाची, त्यांच्यासाठी जेवणासाठी बनवायचा होता खास मेनू। मस्तपैकी सगळ्या काही भाज्या वगैरे कट करून घेतलेल्या आहे, सॉसेस काढून घेतले, ते मला बनवायचा होता सोयाबीन फ्राईड राईस, त्यांना आवडतो। तर प्रेग्नेंट आहे त्याच्यामुळे मग त्यांना खावासा वाटला, तर मी तयारी करत होते। मस्तपैकी भात आपला चांगल्या प्रकारे मस्त शिजून घेतलेला आहे, पण प्रॉब्लेम एक झाला की भात थोडा जास्त शिजला गेला, पण भात खूप छान झालेला होता। तर चला, कढई ठेवलेली आहे, तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये मस्तपैकी लसूणाची पेस्ट काही केलेली नव्हती, बारीक बारीक लसूण कट करून टाकलेला होता, कांदा, शिमला मिरची, त्यानंतर कोबू, अशा प्रकारे सगळं काही परतून घेतलं। दुसऱ्या बाजूला जे सोयाबीन होतं कॉर्नफ्लोअर आणि मैदा वगैरे टाकून छान प्रकारे मॅरिनेट करून ठेवलेलं होतं आणि तेलामध्ये चांगले डीप फ्राय केले, मस्तपैकी असे कडक कडक झालेले होते। आता आम्हाला हे देखील भातामध्ये टाकायचं होतं। सोयाबीन फ्राईड राईस जर म्हटला, खूप सारे सॉसेस वगैरे असतात, बाहेरून पण ऑर्डर करता येतो, पण फॅमिली पण मोठी आहे आमची, त्याच्यामुळे मग एवढा काही ऑर्डर करायला मी कधीच चायनीज वगैरे ऑर्डर करत नाही, कारण घरचे सॉसेस वगैरे टाकून आपल्या पद्धतीने बनवलेला असा फ्राईड राईस खूप छान लागतो। नक्की एकदा ट्राय करून बघा। माझी फॅमिली मोठी असल्यामुळे मला घरीच करावं लागतं आणि सगळ्यांना आवडतो अशा प्रकारचा फ्राईड राईस। मी वेगळ्या प्रकारचाही करते, तर आज सोयाबीन टाकून केलेला तर सोयाबीन फ्राईड राईस फसला तर काही नाही, भात पण मस्त झालेला होता। जवळजवळ 1.5 किलो तांदळाचा भात केलेला होता, सगळ्यांना आवडला, सगळ्यांनी मस्तपैकी नाश्ता वगैरे केला। तर प्रीतीला तर खूप आवडला, कारण त्यांना म्हणजे आता किती केलं तर प्रेग्नंट असल्यानंतर लेडीजला प्रत्येकीला काही ना काही खाऊ वाटतं, अशा प्रकारे घरगुती असा फ्राईड राईस आपला रेडी आहे। तर मस्त असा भात खाल्ल्याच्या नंतर आता आवरून वगैरे घ्यायचं होतं, साडी वगैरे चेंज करायची होती आणि घरातलं सगळं काही आवरून झालेलं होतं। मस्तपैकी रेडी वगैरे झालो, साडी वगैरे चेंज केली। माझ्या म्हणजे काकांच्या मुलीचं लग्न होतं, इथं सौरवला दिलेली आहे, तर तिथेच आम्हाला जायचं होतं। मग आम्ही 3 जण निघालेलो होतो। तर आनंदीचंही आवरून झालेलं होतं, तिने मस्तपैकी लेहंगा घातलेला होता। तर अनिकेत, मी, विघ्नेश आणि मम्मी नाना ते पण येणार होते, बघू शकतात। बाहेर आम्ही आलेलो होतो, खूप छान, मस्त इतकं छान डेकोरेशन केलेलं होतं। म्हणजे त्यांचं स्वतःच्या घरापुढेच लग्न होतं, खूप मोठा मंडप होता आणि डेकोरेशन बाहेरून मागवलेलं होतं, त्याच्यामुळे असं वाटतच नव्हतं की शेतामध्ये लग्न झालेलं आहे म्हणून। इतकं मस्त असं डेकोरेशन, पुढे गणपती बाप्पाची मूर्त होती, प्रथमतः गणपती बाप्पाच्या आशीर्वादानेच पुढं कार्यक्रम होतो। तर बघू शकता, खूप छान असं मस्त सजावट केलेली ती, पूर्ण मंडप भरलेला होता। आम्ही देखील मध्ये गेल्याच्यानंतर खूप सारी गर्दी झालेली होती, चेअर पण रिकामी नव्हती, 1-2 ठिकाणी होत्या, तर मग तिथे आम्ही बसलेलो होतो, नाहीतर पुढून मला व्हिडिओ घेता आला असता। तर आनंदीचं चालू होतं मस्तपैकी गप्पा करायचं काम, त्यानंतर ताई आणि मम्मी त्या पण बसलेल्या होत्या। आम्ही प्री वेडिंग बघता बघता मस्तपैकी गप्पाही मारत होतो, खूप जण भेटले, तर सगळे भाऊ भावंड, तिच्यावाले आई वडील सगळेजण होते, काका काकून ते सगळ्यांचं असं प्री वेडिंग छानसं चालू होतं। आनंद या गोष्टीचा वाटला की आता ह्या कलियुगाच्या जमान्यामध्ये इतकं छान, म्हणजे प्री वेडिंग नव्हे तर महाराष्ट्रीयन लुकमध्ये केलेला प्री वेडिंग आणि फोटोज वगैरे काढलेले, ते खूप मस्त वाटलं। आणि घरापुढे लग्न क्वचितच होतात, तर बघू शकता किती छान असा मोठा मंडप उभारलेला आहे पूर्ण शेतामध्ये। आणि आता बघता बघताना नवरी नवरदेव आले देखील होते, त्यांचंही देखील आगमन झालेलं होतं, मस्तपैकी छान असं वेलकम झालं। त्यानंतर आता लग्नाची मंगलाष्टकाही देखील चालू होती, 8:30च्या दरम्यान लग्न लागून गेलेलं होतं। तर मस्त असं लग्न सोहळा खूप छान झालेला आहे। तर चला, व्हिडिओ स्किप न करता बघत राहा।
सावधान आली प्रगती समीप नवरात घेऊन यावा घरात गृहयोग मधुकर अशा प्रकारे मस्त असं धुमधडाक्यात असं लग्न लागलं. लग्न समारंभ जर म्हटलं तर आतिषबाजी वगैरे आणि डान्स वगैरे पण होते. तिथे लावणी होती, खूप छान अशी कला सादर केली त्या ताईंनी. मस्त असे डान्स वगैरे झाले आणि लावण्या वगैरे झाल्या. त्यानंतर आतिषबाजी देखील झाली आणि खूप सुंदर असा विवाह संपन्न झाला. तर तुम्ही बघू शकता खूप छान असा डान्स करत होत्या त्या. तर मला नाव काही माहिती नाही, पण भरपूर असे डान्स झाले, प्रत्येकालाच आवडले तिथले डान्स. आणि त्यानंतर कोमलचाही लूक एकदम छान दिसत होता, एकदम सिम्पल महाराष्ट्रीयन पद्धतीचा लूक होता. आणि सौरवचा देखील, दोघेही जण खूप मस्त होते. लग्न लागल्यानंतर प्रत्येकाने खुर्च्या वळवून घेतल्या नृत्य बघण्याकरता. तर बघू शकता त्या ताई खूप छान डान्स वगैरे करत होत्या. आणि त्यानंतर आता डान्स झाल्याच्या नंतर आता प्रत्येकाला जेवण वगैरे करण्याची सोय ना बाजूच्या साईडला केलेली होती, पूर्ण शेतामध्येच टेबल खुर्ची वगैरे लावून. तर आम्ही प्रथमतः ना डान्स वगैरे बघितल्याच्या नंतर सगळ्या काकूंना त्यांना भेटलो. तर ह्या आमच्या म्हणजे नवरीची मम्मी, तर ह्या नानी आहेत आमच्या, म्हणजे चुलती लागते आमची. तर आहेर वगैरे दिले, ते आता काही घेत नव्हत्याच. मम्मीने आम्ही आहेर वगैरे दिले आणि त्याच्यानंतर त्यांच्याशी गप्पा वगैरे केल्या. गर्दी इतकी होती की स्टेजवर जायलासुद्धा म्हणजे खूप मोठी लाईन होती, त्याच्यामुळे मलाही पुढे काही जाता आलं नाही. आणि प्रचंड गर्दी असल्यामुळं मग आम्ही बाहेरूनच असं मस्तपैकी सगळ्यांना भेटलो गप्पा वगैरे झाल्याच्या नंतर. आणि सगळ्यांनी लग्नाचा एन्जॉय घेतला, फोटो वगैरे घेतले. आणि त्यानंतर आता मस्तपैकी जेवण करण्यासाठी गेलो. भूक तर काही एवढी नव्हती, पण मग सगळ्यांनी जेवणं वगैरे केली. आता त्यानंतर जेवणं वगैरे ताई आणि त्यानंतर वहिनी पण नंतर लेट आलेल्या होत्या, कारण वहिनीला मेकअपची ऑर्डर भरपूर होत्या, त्याच्यामुळे वहिनी लेट आलेल्या होत्या. वहिनींनी आम्ही सगळ्यांनी जेवणं वगैरे केली. माझे वडील ते देखील आलेले होते, कारण वडिलांच्याच मामाचा मुलगा लागतो, त्याच्यामुळे त्यांच्या मुलीचं लग्न होतं, सगळेजण हजर होते. तर अशा प्रकारे छान असा मस्त विवाह संपन्न झाला, एकदम आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीप्रमाणे झाला आणि खूप छान वाटलं. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याच्यामुळे पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तोपर्यंत सगळ्या ताईंना गुड नाईट, बाय बाय.